टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्रावर आलाय। इचलकरंजी शहरातील ही पंचगंगा नदी जो बारका पूल आहे कर्नाटकला जोडणारा, तो पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। खाली पाणी घासलेलं आहे। या मोसमातील पंचगंगा ही तिसऱ्यांदा पात्रावर पडलेली आहे आणि जो कर्नाटकला जाणार आहे त्या वरच्या पुलावरून सध्या वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। इचलकरंजी आपत्ती व्यवस्थापनाकडून सध्या योग्य ती खबरदारी घेतली आहे। पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। नदीकाठच्या नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी कोणी येऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आहे। जर या मोसमातील जर बघितलं तर तिसऱ्यांदा पंचगंगा नदी पात्रामध्ये बाहेर गेल्यामुळे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कृष्णा असू दे, पंचगंगा असू दे, राधानगरी धरण, चांदोली धरण, वारणा नगर, त्याचबरोबर जर बघितलं तर आपण आलमट्टी धरण, ही धरणं सध्या 80-85% पुढे भरलेले आहेत। आलमट्टी धरण 95% भरलं आहे कर्नाटकातलं। त्याच बाजूला जर बघितलं ही धरणं भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळं कुठेतरी पूरग्रस्त नागरिकांना दिलासा आहे। पण पावसाचा जोर काल दुपारपासून कमी आल्यामुळं पंचगंगेची पातळी झपाट्यानं जी वाढत होती ती स्थिर हळूहळू वाढवली आहे। त्याचबरोबर जर बघितलं कोयना धरणातून सुद्धा पाणी सोडल्यामुळे कृष्णेची पातळी वाढली आहे। श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिर तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलं आहे। त्यामुळे कृष्णा आणि पंचगंगेचा संगमेर असणारं नरसिंहवाडीचा दक्षिणदार सोहळा सुद्धा तिसऱ्यांदा पार पडलेला आहे। आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्था असू दे किंवा सांगली आपत्ती व्यवस्थापन योग्य ती खबरदारी सध्या घेतली जात आहे। कॅमेरामॅन रोहन मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।